डे 4 सुरू झालेला आहे. आम्ही ब्रेकफास्ट घेतला. याच्यामध्ये आहे एक सँडविच, ढोकळा, एक छोटासा केक आहे, पुरी, भाजी, मी एक केळ घेतले, सॉस घेतलं आहे, ओवीनी बिस्किट पण घेतले आणि अंडा पण घेतले. आम्ही आता फायनली चेकआउट करतो या रूममधून ब्रेकफास्ट झाल्यावर आणि आम्ही कम्प्लिटली रेडी झालेलो आहे सगळं आवरून. आणि ह्या मुलींची जी नाटकी होती एवढे दिवस की आम्ही रेडी होत नाही, आम्ही रेडी होत नाही. आता ह्यांचं काय चाललंय, आमचं सगळं झालंय आणि ह्यांचं काय नाटक चाललंय बघूया आपण. हे बघा श्रुतीने अजून हाल केले नाहीयेत, सगळं असंच ओपन आहे असं पहिलं म्हणून कर्मा इज. हे बघा सगळा पसारा असाच आहे, सगळा पसारा पहिलाच दिवस आहे की ज्यात आम्ही रेडी नाहीये. झालाय ना, कर्मा इज अ बी असं म्हणतात. बघा अजून लिपस्टिक पण नाही घातली या मुलीने, व्हेरी बॅड. आत्ताशी हिने टॉप घातलेला आहे. त्यात आवरून झालेला आहे. मी खूप लवकर आवरले, माझं आधीच लवकर झालेलं. फक्त मला तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलेलं आहे रियालिटी, मी सांगणार नाहीये काहीच, त्यामुळे केस लोक धुवायचे होते. बोलत बसते. मला केस धुवायचे होते म्हणून मला लेट झाला, थोडासा लेट झाला. लोकांचे प्रत्येक वेळी रिझन्स असतात म्हणून ते लेट होतात. किती शॉपिंग केली आम्ही. इतक्या बॅग्स आहेत. मला आता 2 परिवारांचं बघावं लागतं, एकाचंच नाही, त्यामुळे माझ्या गोष्टी डबल असणार. बाहेर येऊन आमचं फोटोशूट सुरू झालेला आहे. इथे ओवीचा एक फोटो चांगला आला म्हणून दीदीला पण लगेच इथेच काढला. कारण इथं मी पण तिथेच आपण जानू पण काय हो, मी पण त्यातली. आता आम्ही आहे चेकआउटच्या इथे, म्हणजे चेकआउट करतोय आम्ही आता इथे. आणि आउटफिट चेकचा टाइम आहे आज. सो आउटफिट चेक नंबर 1, द मोस्ट क्यूट आउटफिट टुडे. जानूने घातलेला आहे शॉर्ट कुर्ती, क्यूट सगळ्यातलं घातलंय, आणि जीन्स, खाली जुती घातली जी आम्ही काल घेतलेली, आणि इयरिंग मध्ये एकदम स्मॉल हुप टाईप असं झुमका घातलाय तिने, गोल्डफिर, आणि हातात अशी क्यूटशी ॲक्सेसरी घातलेली आहे, एका हातात घड्याळ. दॅट्स इट. श्रुतीने घातलेला आहे येलो शॉर्ट कुर्ती, जीन्स, चप्पल आणि क्यूट झुमका घातलेला आहे, आणि केस धुतलेले आहेत, आणि बस. नेक्स्ट सगळ्यात क्यूट आउटफिट आजचा आहे ओवीचा. ओवीने घातलेला आहे क्यूट टॉप, शॉर्ट ट्रेडिशनल टॉप म्हणू शकता, जीन्स, चप्पल, इयरिंग्समध्ये एकदम स्मॉल फ्लावर इयरिंग्स घातलेले आहेत, गोल्डफिर नाईस. फिट नंबर 4. हा तुम्हाला स्कर्ट वाटेल पण हा स्कर्ट नाही, हा प्लाझो आहे. आणि ही जुत्ती जी तिने काल खरेदी केलेली आहे, आणि टँक टॉप आहे ब्ल्यू, त्याच्यावरती व्हाईट शर्ट घातलेला आहे, छोटंसं नेकलेस घातलेला आहे जे की काल पण घातलं होतं, आणि एक छोटेसे झुमके हे पण कालच घातले होते. आणि आज तिचा नो मेकअप लुक आहे. हा नो मेकअप लुक वाटतोय का हे मला कळवा. वाटतोय पण मी हातातले राहिले, त्यामुळे हातातले तिचे आज ॲक्सेसरीज राहिलेले आहेत. सो दॅट्स फॉर द नाव. बाय. आम्ही आता एक खूप सुंदर स्पॉटला आलोय. त्या स्पॉट जोधपूरमध्येच, त्या स्पॉटचं नाव आहे जसवंत हाडा. आणि आत्ता एक युनिक असं आहे की ते पीस बघितला मी, ते किती मस्त वाटतं हे दगडांमध्ये. आणि हा आमचा सिनिक व्ह्यू आहे. आणि यातलं जसवंत हाडा तुम्हाला पाहायचं आहे कोणतं? इट्स दॅट वन. ह्या मुली मला ॲज युजल सोडून चाललेल्या आहेत असं म्हटलं. ॲज युजल म्हणून ॲज युजल. तुम्ही बघू शकता हा स्पॉट किती सुंदर आहे. आणि दीदीचे जरा सिनेमॅटिक शॉट्स सुरू आहेत. तरी लॉजिक लावून ओवीला फसवलं गेलेलं आहे. फोटो मग कुठे इथे थांब, जरा वरतून पायऱ्या, जरा कष्ट घेतलेस पायऱ्या चढायचे, तिथून छान येईल ना फोटो. हे बघा दीदीचं लगेच आता जर ओवीचा इथं चांगला आलाय या स्पॉटला तर लगेच दीदीला इथे काढायचं. मीच म्हणलं तिला तुझं काढायचंय. आणि मी माझ्या भैयाला मिस करते खूप जास्त. एवढ्या शिव्या खाऊन खाऊन पण माझे एवढे छान फोटो काढतो.
शंतनू बाबू आय मिस यू. मी तुझ्यासोबत येणार आहे नेक्स्ट ट्रिपला. जानू तू गोवा, मी जानू तू आपली जीजू अथर्व आपण गोव्याला जाऊ. ठीक आहे. आणि मी अथर्व आणि मी तुला कोणी विचारलं नाही. फ्रेम मध्ये नाही ना दाखवायचं तुला अजिबात. नाही, मी दाखवणार आहे मला. श्रुती माझं काढ ना, म्हणजे मला मॉन्युमेंट मेन पाहिजे त्यात मी ऑब्जेक्ट. काय दीदीची पहिल्या दिवसापासून अशी एक काय म्हणतात हा अशी एक फरमाईश आहे, रिक्वायरमेंट आमच्याकडून, की माझ्याकडून स्पेशली, की ती प्रत्येक व्ह्यूमध्ये अशी ऑब्जेक्ट दिसली पाहिजे, असे फोटो घ्यायचे तिचे. आता तुम्ही मला सांगा की हे असे फोटो नक्की कसे घ्यायचे असतात, कारण मी फोटोग्राफर नाही आहे. ऑब्जेक्ट आणि दीदीने मला तिचा पर्सनल फोटोग्राफर बनवून टाकलेला आहे. बघ मी भैयाची जागा तुला दिली आहे, म्हणजे तुला ती कोणाची जागा? भैयाची माझ्या. जेव्हा त्याला भैया किती proud वाटलं, तुला किती proud वाटलं पाहिजे. जेव्हा आपण सोबत असतो आणि जेव्हा फोटो भैया पण तुझे काढतो आणि मी पण तुझे काढते, तेव्हा तू नेहमी पोस्ट मी काढलेलेच फोटो करतेस का? तुला तर यू शुड फील लकी नो. हा, मग तू भैयाचीच तारीफ का करतेस जर तू माझेच फोटो पोस्ट करतेस तर? दीदीला सेंटर भेटलेला आहे आणि दीदी ह्या फ्रेम मध्ये एकदम ऑब्जेक्ट दिसत आहे. फोटोच्या फ्रेम मध्ये दिसते ना श्रुती. आलीस का ऑब्जेक्ट? थांब, रिॲक्शन बघूया. प्रॉपरच ऑब्जेक्ट आहे. अगं मला चेहरा काहीच दिसत नाही. दीदी कसं आहे? दीदी तिला ती फोटो मध्ये एवढी तो कसला आहे तो फोटो. थांब जरा थांब. हे ते बघ. हा बोल आता. बघू 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 फोटो दाखव, फोटो दाखव, फोटो दाखव. ओ माय गॉड. दीदीला आता परत इथे लास्ट फोटो बोलली आहे आधी बघ. आणि ती स्वतः बोलते, याला इरिटेटिंग वाटणं बोलतात. दीदी अगं इथं कसला सुंदर येतोय. ओवे नीट काढचं. तू सुंदर काढला. आणि आता श्रुतीने कॅमेरा घेतलेला आहे. श्रुती दीदीची पर्सनल फोटोग्राफर आहे. दीदीकडे बघ. इधर ये दीदी. आणि आता अगं हात लावून. आणि आता दीदीचे फोटो सुरू आहेत. माझ्या एवढी खाली नाही गेलीस ग. ओ माय गॉड. जानू मग चालू आम्हाला देतेस. चालू काय आम्ही शांत बसतो. आज दीदी पण आमच्यात सामावलेली आहे. हे इक्वल दिसले पाहिजे. कोण शिकवते मी चांगलेच काढते. माझ्याच सिनेमॅटिक शॉट्स टाकताय सगळीकडे. कारण तू कॉन्ट्रॅक्ट घेतलेस व्ह्यूचे फोटो काढणं. कधी नाही घेतलं मी कॉन्टॅक्ट. मी स्वतःच काढते आपली मेहनत घेऊन. अगं काय उशीर तर शुद्धे. आज दीदी पण आमच्या टीम मध्ये आलेली आहे. दीदीने इथलं फुल तोडलेलं आहे. अजिबात नाही, मी तशी नाहीये बरं का. आणि जानूने तिला थोडं लेक्चर दिलेलं आहे त्याच्याबद्दल. आडवेच छान येत आहेत काढ मग अडवेच. पण ते मग मला व्लॉग मध्ये पण यूज करू शकते मी. या दोघींचं अजूनही संपलेलं नाहीये. हा, आणि जानू तिकडे मगाचपासून ऑफिसच्या कामात बिझी आहे, त्यामुळे तिचे आता फोटो राहिलेले आहेत. आणि या दोघींचे इकडे सुरू आहे, प्रत्येक स्पॉटला सुरू आहे काहीतरी. आम्ही एन्जॉय करतो. फोटो काढून एन्जॉय करतात. दीदी आता असं बोलत होती की ती तिच्या मुलाचं नाव भार्गव ठेवणार आहे. रिव्हील केलं हो. एका ग ए मग ते कसं करू मी ते. कुठून मी काढू असं. तोपर्यंत ट्रेंड सगळ्यांत असतं. मी इंडियातच राहते. तोपर्यंत ट्रेंड चेंज होईल दीदी. आपण जेव्हा मी चंद्रावर बसून नाव काढणार आहे असं. राजस्थान नेम. आणि ती विचारत होती तुम्ही कोण होणार त्याच्यात, तर आम्ही म्हणलो मावशा होणार. तर ती येड्या डोक्याच्या मावशा असं हिने आम्हाला नाव दिलेलं आहे. का ग दीदी असं? डोक्याच आहे की मग शाळा डोक्याच्या असतं. हा, एस्थेटिक मावशी. मग एवढी एस्थेटिक मावशी भेटेल त्याचं काय श्रुती, नाही. मला तू एक ऑन कॅमेरा मला एक सांग. व्हॉट इज द मिनिंग ऑफ एस्थेटिक? तू सांग. एस्थेटिक हा शब्द ह्याचा मिनिंग जर तू करेक्ट सांगितलास ना श्रुती, तर
मी तुला ऑन द स्पॉट 500 रुपये पाठवणार. बघा, ॲस्थेटिक नावाचा अर्थ सांगायचा. एस्थेटिक म्हणजे मिनिमल. ज्या गोष्टी आपण आता हे प्रत्येक हे एस्थेटिक नाहीये, दॅट इज कॉल्ड ट्रेडिशनल. ही एकदम चुकीची गोष्ट आहे. हा तुझ्या एस्थेटिक्सचा मिनिंग आहे, करेक्ट. आता एस्थेटिक या मिनिंगचा शब्द असा आहे की बाबा कुठलाही थीम जी असते त्याला म्हणतात. फॉर एक्झाम्पल जर म्हणायचं आहे दीज आर उदयपूर एस्थेटिक्स, म्हणजे उदयपूरची थीम, म्हणजे उदयपूर कोणी म्हटलं की त्यांच्या डोक्यात कुठली एस्थेटिक्स येणार, त्याला म्हणतात एस्थेटिक्स. काही लोकांना हे पण एस्थेटिक वाटतं, फोटोग्राफर्स, त्यांना ह्या पायऱ्या पण एस्थेटिक वाटतील, कारण हा एक मॉन्युमेंट मला त्या ट्रेडिशनल वाटतात आणि तुम्हाला पण त्या ट्रेडिशनल वाटत असतील तर कमेंट. जानू तुला माझं पटलं? पटलं. थँक्यू. मग हे आहे या महलचे एस्थेटिक्स, किती गोड आहेत बघा. आता आपण कुठे जाणार आहे आता? आज आपण जानू कॅमेराला सांगा ग. मेहरानगड फोर्ट. ऐक ना ओवी, तुला काय वाटतंय ह्याच्यापेक्षा मेहरानगड फोर्ट चांगला असेल का ओके ओके असेल? ओके 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 असेल. का असं? कारण इथं गड एवढे हे लोक क्लीन ठेवत नाहीत. हे जे आत्ताची पिढी आहे ती गडामध्ये म्हणजे तुमची का? पण मी नाही टाकत ना. आत्ताची जी नवीन जेनझी पीपल आहेत ते खूप गडांवरती घाण करतात, खराब करतात. त्यांना मी सांगू इच्छिते की कचऱ्याचा डब्बा जिथे दिसेल तिथे टाकत जावा, नाही तर ते आपल्या पिशवीत बांधून घरी घेऊन जात जावा आणि तिथे टाकत जावा. ते गड खराब करणं ही खूप चुकीची गोष्ट आहे. गुड जॉब. आणि हा आहे ताजमहल, म्हणजे राजस्थानचा ताजमहल असं म्हणतात. त्यामुळे इथे त्यांनी स्वच्छता ठेवली आहे. गड दीदी काय चुकीची नाही इन्फॉर्मेशन ग, तेच बोलले. ए जानू, हा ते म्हटले हा राजस्थानचा ताजमहल आहे. आणि ताजमहल सारखं सेम दिसणारं पण एक आहे उमेद भवन, पण राजस्थानसाठी हा ताजमहल आहे. बरोबर. आणि कचऱ्याबद्दल जे तू बोललेस, आय रिअली अप्रिशिएटेड. जेनझी असून जेनजींच्या अगेन्स्ट बोलण्यात खूप ताकद लागते, कारण ते सगळे मग तुला बॉयकॉट करतील. असू दे, करू दे, मला चालेल, पण गड Wow. स्वच्छच राहिलं कारण तू पाहिजे. मिलियनल सोबतच राहतेस ना, काय मग त्यांनी बॉयकॉट करू नको, तुला काय फरक पडतो? बाय. दीदीने आम्हाला सांगितलं आहे फॉलो मी, अरे आमची जानू दीदी कुठे राहिली? त्यामुळे आता आम्ही तिला फॉलो करतोय. आम्ही आत्ताच्या इथे लस्सी घेतलेली आहे. इथे एक छोटासा जसवंत कॅफे आहे. आयुष्याचं कंटेंट नाही जानू, मला तुझा हात पाहिजे. हात नाही तर काय. तर मी अशी एक ओत घेते की मी स्किन अशी स्किन दिसली पाहिजे की इथं जरी फोटो कोणी काढला तरी त्याला काही दिसणार नाही. अशी क्लीन स्किन जी आम्ही आता एका मुलीची बघितलेली आहे, त्यामुळे आम्ही तसं करणार आहे. श्रुती तू माझ्यासोबत आहे ह्यामध्ये, ओवी तू, जानू तू. हो, यासोबत आमचा पण स्किन केअरचा खर्च करतो. बरं मी अशी पण एक ओध घेते की मी कुठलाही एकदम होली ग्रेल प्रोडक्ट घेतला तर मी 4 घेणार. पण ह्यांनी वापरला नाही तर ह्यांना येऊन चेक नाही. त्याच्याशिवाय ऑप्शन बघ त्याचा काय मेसेज आहे. आय मिस यू, प्लीज कम बॅक सून. Oh my God. आणि बघ मुलांचं किती लक्ष असतं. पाठवला ना मी, तर बघ काय म्हणतात. बापरे, काय म्हणतात? श्रुती, आता तू बेअर मिनिममला सेट नाही व्हायचं. तुझं स्टँडर्ड तेजसच्या वरचंच पाहिजे. ओके, म्हणजे मला प्रिन्सेस ट्रीटमेंट पाहिजे का? येस. बघा कोण असेल तर सांगा जे मला प्रिन्सेस ट्रीटमेंट देऊ शकेल. ओवीला प्रिन्सेसची नाही, ओवी श्रुतीला प्रिन्सेसची, गॉड लेवलची ट्रीटमेंट पाहिजे असते. प्रिन्सेस नाही, जानू ठीक आहे प्रिन्सेस ट्रीटमेंट बोलेल, तिला गॉड लेवल ट्रीटमेंट पाहिजे असते, देवी लेवल ट्रीटमेंट. तर आता आम्ही मेहरानगड फोर्टवर आलो आहे. तुम्ही बघू शकता केवढा मोठा आहे या. माय गॉड. ट्रिपचे पहिले 2 दिवस या दोघींनी आम्हाला दौडण्याचा प्रयत्न केलाय. सो आता पुढचे 2 दिवस आम्ही या दोघींना दौडण्यात घालवणार आहे. हा, आणि आता तुटता थोडंसं वाचलेलं आहे. पुढच्या वेळेस अजून जास्त प्रयत्न. आमचा पण नाहीये. ओ, इथं काय त्यांचं ट्रेडिशनल रिच्युअल चालू आहे.
ह्या मुलीला काही इंटरेस्ट नाहीये फिरण्यामध्ये, फक्त रील्स आणि फोटो. नुसतं रील्स आणि फोटोमध्ये. कुठं नुसतं तिचे पाय दुखतात मग हिचे. अरे ट्रॅव्हल करायचे, मला ट्रॅव्हल करायचं. आणि म्हणते मी काय होलिक आहे, होमसिक. होमसिक. आणि आत्ता मला जस्ट कळालं आहे की हम साथ साथ हे मूवीचं शूटिंग, जो आमचा फेवरेट मूवी आहे त्याचं शूटिंग इथे झालेलं आहे. आणि तो आम्ही आत्ता ज्याच्या आधी ज्या स्पॉटला गेलो होतो जसवंत थाडा, तिथे एका गाण्याचं शूट झालं होतं. आणि ते गाणं आहे ना, मेरे हिमडा में नाचे मोर तक थैया थैया, ते वालं शूट इथे झालं होतं. आम्ही आत्ता जस्ट आलेलो आहे एकदम सुंदर अशा उमेद भवन पॅलेसला. उमेद भवन तुम्ही ऐकलंच असेल खूप वेळा. इथे भरपूर सेलिब्रिटी वेडिंग्स वगैरे होतात. भरपूर नाही म्हणजे प्रियंका चोप्रा, निक जोनसचं इथे लग्न झालेलं आणि तेव्हापासून खूपच जास्त फेमस झाला हा त्याचा एंट्रन्स आहे. आणि आमचा ड्रायव्हर बोलत होता की इथे राजा राहतो अजून पण, असं म्हणत होता. आणि हा टुरिस्टसाठी एंट्रन्स आहे अँड देर इज अ डिफरंट एंट्रन्स फॉर द राजा. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला मी दाखवते आता. फोटोशूट स्टार्ट झालेला आहे. बरोबर माझ्या वेळेलाच तू काढलास. जानूने मागच्या लोकेशनवरती पण भरपूर फोटो काढलेत आणि या लोकेशन वर पण काढत आहे. हिच्याबद्दल मी आता काही बोलणारच नाहीये. काही बोलू शकत. मला कसा फोटो काढायचा हे सांगता पण येईना, पण तरी तसा फोटो काढ, तसा फोटो काढ. फोटोग्राफरची लाईफ किती हालाकीची असते हे मी समजू शकते. आत्ता बोलतेय मला झोप आली. आत्ता तर फोटो काढताना चांगली एनर्जेटिक होतीस. कोण म्हणेल का हिच्याकडे बघून हिला झोप आली? हा, खोटारडी. ऑफ कॅमेरा काय काय बोलतीस हे मी सांगणार आहे नंतर. त्याच्यासाठी सेपरेटच ब्लॉग बनवते आता. ऑफ कॅमेरा जानूची ऑफ कॅमेरा रियालिटी एक्सपोज असा एक व्लॉग बनवणार आहे, त्याला हेच कॅप्शन टाकणार आहे. हे बघा, इथे पूर्ण उमेद भवनचा स्ट्रक्चर आहे जे तुम्ही बघू शकता. त्याची जर शाडो आपण दिसली किंवा आपण असं लांबून बघितलं तर ते एकदम ताजमहल सारखं दिसतं. सो दिस इज हाऊ इट लुक्स लाईक. मॉइश्चरायझर लावलेस का? हो, हे बघा, हे तुम्ही बघू शकता केवढ्या जोरात मला चावला आहे. आणि हे काय होतं ते पण सांग जरा. मला जास्त चळचळतात. बापरे, तिचा अलगच चालू आहे ट्रिप मध्ये. उमेद भवन पॅलेस नंतर आम्ही आलो इथे एकदम फेमस रेस्टॉरंटला, जे जोधपूरचं फेमस थाली रेस्टॉरंट आहे, जिप्सी. आणि आम्ही खूप सारे व्हिडिओज बघितलेले. जानूची खूप इच्छा होती यायची. तुला काय वाटतं? फेवरेट इन्फ्लुएन्सर गोलगप्पा गर्लनी हे सजेस्ट केलं होतं की जिप्सीला राजस्थानी थाळी खूप छान मिळते. ओवी किती थाळ्या खाणार का? एक पण नाही सणा ना, थोडं श्रुती तू किती थाळ्या खाणार आहेस आणि काय इंग्रेडियंट्स तुला असं वाटतं तुला आवडतील? मला असं वाटतं दाल भाटी मला आवडेल. मला पण असं वाटतंय. तर आम्ही ऑर्डर केलेली आहे थाळी. सो दिस इज जिप्सी थाळी. त्यांची खूप फेमस थाळी आहे ही. तुम्ही बघू शकता खूप सारे क्यूट क्यूट आयटम्स आहेत. आणि ही आहे इथली फेमस दाल बाटी चूरमा थाळी. कसं वाटतंय जानू, कसं वाटतंय? कोल्ड कॉफी आहे. दे इकडं, चल दे इकडं. ह्यांनी लाईम सोडा घेतलाय दोघींनी. आम्ही दोघीत कोल्ड कॉफी घेतली आहे, ती पण आमची ढापली गेलेली आहे. फर्स्ट टाइम दाल बाटी खाता येत्या. आता आपण रिॲक्शन बघूया पटकन. हाऊ मच तूप इज टू मच तूप फॉर मी. आवडल्यास दिसत नाहीये. छान आहे, ऑथेंटिक आहे. पण तशी रिॲक्शन दिली नाही जशी यायला पाहिजे होती. पूर्ण थाळीमध्ये तुला काय आवडलं? दालबाटी आणि चुरमा. दाल बाटी चुरमा. मला ती मस्तीची आवडली, म्हणजे डाळ भाटी पण आवडली, पण दुसऱ्या
त्या थाळीतलं होतं ना ते मसूर ते जरा मला पण परत लवकर घरी जाऊन तिखट खायचंय. तुला मम्मीच्या हातचं काय खायचंय जाऊन? मम्मीच्या हातचं चिकन तुला मम्मीच्या हातचं आणि बिर्याणी. तुला तुझ्या मम्मीच्या हातचं काय खायचंय? चिकन आणि पहिली मला भाकरी खायची यार. भाकरी आणि कालवण काय चाललंय पण कुठलं पण तिखट कालवण. तुला काय खायचं? काकीच्या हातचं. मटण आणि भाकरी खायची मम्मीच्या हातची. मला विचारा. मला खायची माझ्या मम्मीच्या हातची घेवड्याची आमटी आणि भाकरी. पण आता दीदी इथून गेल्यानंतर तुला काही भेटणार नाहीये. आता तुलाच करावं लागणार आहे. समजलं? नाही, कारण मी एक दिवस राहणार आहे. मी रात्री जाणार आहे. आपला संवाद ब्लॉगचे परिणाम आहेत. आम्ही संवाद सुद्धा कॅमेरा थ्रू करतोय. आता मी ब्लॉग बंद केला होता, पण ओवीला ह्याची चिंता आहे की अगं ऑडियन्सला सांग ना आता आपण जैसलमेरला चाललोय. तर समजलं आता? ओवी सांगितलं ग ऑडियन्सला. आता आहेस का बरी? आता रात्रीचे वाजले आहेत 8:30 आणि आम्ही जैसलमेरमध्ये पोचलो आहे. हे आमचं हॉटेल आहे. आता आम्ही चेक इन करतोय. दुपारी जेवल्यापासून आमचा ट्रॅव्हल सुरू होता. आत्ता डायरेक्ट पोचलोय आम्ही इथे. बघू शकता तुम्ही हॉटेल. बघा ही मुलगी अजिबात बहिणीची इज्जत नाही. एक रूम आम्हाला चांगली भेटत होती तर ही पण नकोय. ही आम्हाला पाहिजे प्लीज दीदी. मी बाहेरचा श्रुती किती कॉम्प्रोमाइज केला आम्ही ग. एक रात्री काय कॉम्प्रोमाइज केलं तुम्ही? जावा बाहेर जा. नाही ओवी ही आपल्याला आम्ही पाहिजे. जाणारच नाही. आम्हाला ही पाहिजे. उद्या जर तुला चांगले व्हिडिओ पाहिजे असतील अजिबात नकोय मला. माझे झाले सगळे व्हिडिओ. लक्षात ठेवा. लक्षात ठेवा. हा चालेल. हा, चालेल. हो म्हणजे रूम टूर पण दिली नाही आपण ह्या नादात तुमच्या. रूम टूर एवढीच रूम आहे तरी तुम्हाला हीच रूम पाहिजे का? हो चलो. ज्या रूमसाठी एवढी भांडणं झालीत ना ती रूम दाखवतो आम्ही. तर ही अपग्रेड आमची आधी डिलेक्स रूम होती, पण त्यांनी आम्हाला लास्ट मोमेंटला अपग्रेडवाली रूम दिली. सो ही रूम आहे. तिथे छान पेंटिंग्स, अशी फुल मिरर आहे. हा बेड आहे आणि आता छान असा हा कॉर्नर आहे बसण्यासाठी. ही आणि दीदी बॅटल जिंकलेलो आहे आणि ह्या ह्यांच्या बॅग घेऊन रिटर्न चाललेल्या आहेत त्या रूम मध्ये. ये उद्या तुमचे व्हिडिओ काढले तर नाही हो श्रुती, तुम्ही राहायचेच माझे व्हिडिओ काढ. माझ्याकडे मी तुला म्हणते इथे राहा. या रूम मध्ये येऊ या सोप्यावर झोपायला. ओवी कॉम्प्रोमाइज झालं. ओवी आता काय ऑप्शन आहे कसा? मी जीजूला फोन करून सांगणार तुमची बायको कशी करते. ओके आता जास्त नको सामान काढायला. उद्या लगेच चेकआउट कर. अरे बापरे. कोण बोलते? कोण बोलते? लय बोलतील ना तुला. लय बोललीस का? अगं तिला एअरपोर्ट एअरपोर्टला पॅन्ट घालायचं. आता जस्ट आम्ही थोडं आवरून फ्रेश झालोय आणि खाली जायचा कंटाळा आलता, त्याच्यामुळे आम्ही इथेच ऑर्डर दिलेली आहे. आणि हे आमचं डिनर आहे आजचं. हे आहे सूप नंबर 2, पास्ता आहे मस्त आणि सँडविचेस 2. न चुकवता आम्ही सगळ्या दिवशी डेझर्ट खाल्लेलं आहे रात्री. क्रेडिट गोज टू दीदी. आमचं डिनर वगैरे सगळं झालेलं आहे. ट्रान्झिशन व्हिडिओ जे करायचे होते ते पण झालेले आहेत. आणि आता आम्ही उद्या जैसलमेर एक्सप्लोअर करणार आहे. जैसलमेरमध्ये आम्ही आलेलो आहे हॉटेलमध्ये. उद्या डायरेक्ट फिरायला जाणार आहे आता. आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की व्लॉगमध्ये कळवा.
आणि नेक्स्ट व्लॉग बघायचे विसरू नका. बाय.